नमस्कार मित्रांनो. अध्ययनच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी विवेक शिंदे आपलं स्वागत करतो. तुमच्या आकांक्षांचे रूपांतर यशात कसे करायचे हे अध्ययन या करिअर कंपासवर शोधूया. चला तर मग सुरुवात करूया अध्ययनच्या पहिल्या एपिसोडला आणि स्वागत करूया एका अशा व्यक्तिमत्वाचं ज्यांनी आपल्या करिअरचं खोडं अचूकपणे सोडवलं आणि आज ते अशा एका करिअरमध्ये आहेत जिकडे ते दुसऱ्यांचं करिअर घडवताना त्यांना मदत करतायत. स्वागत करूया ईर्षा काळे मॅडमचं, ज्या सध्या एका फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये एव्हीपी HR या पदावर रुजू आहेत आणि दुसऱ्यांना रिक्रुटमेंट प्लस त्यांचं करिअर कसं प्लॅन करावं, कसं स्ट्रॅटेजी असायला हवी, त्यामध्ये त्यांना ते गाईड करतात. नमस्कार ईर्षा मॅडम, तुमचं पहिल्यांदा खूप खूप स्वागत. अध्ययनच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही आलात वेळात वेळ काढून. सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल, तुमचं बालपण कसं होतं, तुमची जडणघडण कशी घडली, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, कसं तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात? हा प्रश्न फार माझ्या मनाजवळचा प्रश्न आहे की माझी चढणघडण कशी झाली. बरोबर. सो बेसिकली माझे आई वडील हे मुंबईतलेच, तो सगळं जे आहे ते मुंबईतलंच आमचं. ओके. आई लालबाग हे ठिकाण आहे तिकडे राहणारी, वडील एल्फिस्टनला राहणारे. वडील त्या काळातले कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले, ओके. त्यामुळे कदाचित त्यांना दूरदृष्टी होती की बरोबर. आपल्या मुलांनी कसं शिकावं, हो. कुठे करिअर करावं, ह्याचं त्यांच्या डोक्यामध्ये एकदम व्यवस्थित नियोजन होतं. बरोबर. त्याप्रमाणे आम्ही तिन्ही बहिणी लहानाचे मोठे झालो. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण सगळं आमचं ठाण्यात आलं. अच्छा. कारण व्यवसाय आमचा जो वडिलांचा आहे तो परेलमध्ये आहे, ओके. एल्फिस्टन भागामध्ये. अच्छा. आणि आम्ही शिकायला आणि सगळं ठाण्याला शिफ्ट झालो. ओके. त्यानंतर असं झालं की मध्यंतरीच्या काळात आम्हाला एक मात्र शिस्त होती. अच्छा. ते कॉन्व्हेंटमध्ये शिकले होते, त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात ते क्लिअर होतं की पुढे जाऊन आपल्याला जर मुलींना योग्य ठिकाणी व्यावसायिक ह्याच्यात घडवायचं असेल तर त्यांचा पाया जो आहे तो लहानपणापासून बनवायला पाहिजे. बरोबर. हो. त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला शाळेत इंग्लिश मीडियममध्ये टाकलं. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ही माझी ठाण्यातच झालेली आहे. अच्छा. त्यानंतर मी माझं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि त्यानंतर मी 2 वर्ष एका कन्सल्टन्सीमध्ये कामाला होते. आपल्याला टप्प्याटप्प्यावर वेगवेगळे गुरु मिळत असतात. बरोबर. तसेच माझे वडील त्या काळातले युनियन लीडर होते. अच्छा. मुलुंडमध्ये कंपनी होती सिपिटूल्स चिकागो लिमिटेड, त्याचे ते युनियन लीडर होते. ओके. आणि त्या काळी HR पर्सोनल मॅनेजमेंट असं हो, म्हटलं जायचं. अगदीच बरोबर. सो देयर वॉज नथिंग एज HR आणि येस. पर्सोनल मॅनेजमेंट हा विषय असायचा. तर त्या काळातले त्यांचे जे पर्सोनल ऑफिसर होते ते माझ्यासाठी गुरु होते, बरोबर. माझ्या लहानपणापासून. ओके. सो त्या लहानपणापासून मी त्यांना बघत गेले आणि ते जे आहेत ते मी बनणार हे माझ्या डोक्यात क्लिअर होतं. अच्छा. बरोबर. त्याच्यानंतर आई वडील अर्थात पहिले गुरु, येस. नंतर ते. त्याच्यानंतर मग पुढे पुढे जसं शिकत गेले, ग्रॅज्युएशन झालं, MCOM केलं माझं मी कॉमर्स बॅकग्राऊंडमधनंच. त्या दरम्यान मी एका कन्सल्टन्सीमध्ये 2 वर्ष काम केलं. अच्छा. त्याच्यात मला अजून व्यवस्थित लक्षात आलं की नाही, मला HR मध्येच माझं पुढचं करिअर करायचं. हो. त्या दृष्टिकोनाने पुढे MBA करायचा निर्णय घेतला. MBA झाल्यानंतर तर मला वोल्टास कंपनी, अर्थात सगळ्यांना माहीत हो, असावी हो. ती, टाटा कंपनी. तर तिथे मला मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करायची संधी मिळाली बरोबर. आणि तिथून माझ्या HRच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हो. तर आता जेव्हा तुमचं हे असं त्यावेळेस तुम्ही ठरवलं की मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, त्याबद्दल तुम्ही शाळा तुमची कशी कोणती निवडलीत किंवा कॉलेज जे निवडलं तुम्ही, त्याच्यामध्ये जे तुमच्या आजूबाजूला लोक होते किंवा जे विद्यार्थी दुसरे होते किंवा जी शाळा होती, जी संस्था होती, त्यांचं जे कल्चर होतं, त्यांनी तुम्हाला जडणघडणीमध्ये किंवा तुमचं हे स्वप्न जे HRचं आहे, HR पर्सनल होण्याचं आहे, त्याची जी वाटचाल करण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींनी कशी मदत केली? ऍक्च्युली कसं आहे, शाळा आणि महाविद्यालय हां. हे खूप महत्त्वाचे असतात. कारण शाळा ही अशी जागा असते तिथे आपल्याला शैक्षणिक वातावरण मिळतं बरोबर. आणि ते वातावरण आपला पाया निर्माण करतं आणि ते फार महत्त्वाचे असतं. त्यामुळे इथे पालकांची जबाबदारी आहे की अशी उच्च शाळा निवडायला पाहिजे जिथे आपल्याला शिक्षक योग्य मिळतील, सल्लागार मिळतील. कारण हे सल्लागार जे असतात ते मुलांची आवड
समजून घेतात, त्यांच्या कलेने समजून घेतात. जिथे फक्त शिक्षणाकडे लक्ष केंद्रित न करता इतर गोष्टींकडे, जसं आपलं क्रीडा आहे बरोबर. आणि काही प्रमाणात आपल्याला संस्कार घडवावे लागतात. त्यामुळे त्या गोष्टींकडे सुद्धा कल होता या शाळेचा. आणि शेवटी एक व्यक्ती म्हणून तुम्ही घडवले जाता. बरोबर. आपलं करिअर आहे, पण करिअरमध्ये ती व्यक्ती घडली पाहिजे. त्याच्या पुढे गेल्यानंतर महाविद्यालय अगदीच महत्त्वाचं. कारण त्यावेळेला मुलं थोडी मोठी झालेली असतात. चांगली संगत मिळते, वाईट संगतही तिकडे मिळते. त्यातून त्या महाविद्यालयामध्ये सगळ्यात जास्त प्रवेश घेणारी मुलं ही कुठच्या बॅकग्राऊंडहून येतात याच्यावर सुद्धा माझी संगत आणि माझ्यावर होणारा त्या संगतीचा परिणाम हे खूप महत्त्वाचं ठरतं. बरोबर. त्यामुळे महाविद्यालयामध्ये आजकाल काय घडतं की बाबा आज आपल्याला अनेक संधी मिळतात. इंटर्नशिप मिळते. आज आपण ज्याला स्टायपंड म्हणून आम्ही देतो इंटर्नशिपमध्ये मुलांना. कॉलेज बरोबर तुम्हाला ते करायचं असतं. का करायचं असतं? कारण तुम्हाला व्यावसायिक वातावरणाचा एक अनुभव आधी मिळावा म्हणून ती संधी कॉलेज देते, महाविद्यालय देते. त्यामुळे महाविद्यालय ज्या ह्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देतात ते महाविद्यालय अतिशय महत्त्वाचे असते. महाविद्यालयामध्ये इतर संधी जे तुम्हाला माझी विद्यार्थी तिथे बोलवले जातात. कारण आज त्या महाविद्यालयातनं शिकलेली मुलं, जशी मी सुद्धा माझ्या महाविद्यालयात जाते, गेस्ट लेक्चरर म्हणून जाते. का बोलवलं जातं? कारण मी एका विशिष्ट पदावर, विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये आज मी कार्यरत आहे आणि त्या सगळे हा प्रवास कसा घडला हे माझ्या आत्ताच्या विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे. म्हणून ते मला माझी विद्यार्थी म्हणून तिथे बोलवले जातात. त्याशिवाय आपण इंडस्ट्री स्पेशलिस्ट बोलवतो, तज्ज्ञ बोलवतो. बरोबर. त्यांच्याशी जे आपल्याला संवाद करायला मिळतो त्याच्यातनं आपल्याला काय होतं, नेटवर्किंग घडतं. ती कदाचित मला पुढे माझ्या वाटचालीसाठी महत्त्वाची ठरू शकते. हो, अगदीच. पण हे सगळं कधी होतं जेव्हा आपण योग्य ते महाविद्यालय निवडतो. बरोबर, अगदीच बरोबर आहे. आता जेव्हा तुम्ही महाविद्यालयानंतर जेव्हा तुम्ही MBA साठी गेलात, जेव्हा तुम्ही असं ठरवलं की आता मला HR मध्ये MBA करायचं. आता MBA मध्ये पण खूप प्रकार आहेत. बरोबर. जसे फुल टाइम आहेत, पार्ट टाइम आहेत, डिस्टन्स लर्निंग मध्ये पण आहे. मग तुम्ही काय म्हणाल, जर एखाद्या व्यक्तीला HR मध्ये जर पुढे करिअर घडवायचं असेल तर कोणत्या प्रकारचं कॉलेज आणि कोणत्या प्रकारचं MBAचं कोर्स हे करणं जास्त बरं होईल? मी या गोष्टीला अशा पद्धतीने बघते. सर्वसाधारण आपल्या, कारण आज विशिष्ट पद्धतीची कौटुंबिक ठेवण आहे. बरोबर. काही ठिकाणी मुलांना लवकर नोकरीकडे जावं लागतं, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे. काही मुलांना एकमार्गी शिक्षण घ्यायला मिळतं. सो आपली काय परिस्थिती आहे त्याच्यावरनं आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. अगदीच. आणि ते सगळ्यांसाठी आहे, म्हणजे त्यात कमीपणा, चुकीचं असं काही नाही. पण विचाराल तर हो, फुल टाइम MBA कधीही चांगलं. त्याचं कारण आहे, कारण तुमच्या ज्या कंपनी आहेत त्या कॉलेजला तुम्हाला नोकरी द्यायला येतात, ज्याला आपण आज प्लेसमेंट म्हणतो. आणि फुल टाइम MBAचं दुसरं कारण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर तुम्ही जेव्हा या आधुनिक शिक्षणाकडे जाता, तर तुमचं पदवीधर शिक्षण झालं, आता तुम्ही आधुनिक शिक्षणाकडे वळताय, तर त्याच्यामध्ये फक्त कागदोपत्री आपल्याला आधुनिक शिक्षण नाही मिळवायचं. बरोबर. आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्यात तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कामाच्या ठिकाणी नंतर करायचं. ज्याच्यासाठी त्या फील्डचं जे फाउंडेशन आहे, कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट म्हणतो आपण त्याला, ते खूप क्लिअर असायला हवे. ज्याच्यासाठी तुम्हाला त्या वातावरणात, पुन्हा मी तुम्हाला वातावरणाकडे घेऊन जाते, पण त्या वातावरणाचं तितकंच महत्त्व आहे. त्या वातावरणात राहिलात, ते प्रोजेक्ट केलेत, त्या संगतीत राहिलात मुलांच्या बरोबरीने, त्या शिक्षकांबरोबर राहिलात, तर तुमची जी ऊर्जा असते की मला HR मध्ये राहायचंय किंवा मला मार्केटिंगमध्ये राहायचंय किंवा मला फायनान्समध्ये राहायचंय, ह्याची आवड वाढते, ऊर्जा वाढते आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी म्हणेन की फुल टाइम MBA तुम्ही कुठच्या विषय घेऊन करता ते नंतर, पण फुल टाइम करणं जास्त महत्त्वाचं. कारण पार्ट टाइमला तुम्ही तुमचा टाइम पण पार्टलीच देता. बरोबर. फुल टाइम नाही देत. आज मला माझी सगळी कामं आवरल्यानंतर पार्टली वेळ मिळाला की माझा अभ्यास करीन, प्रोजेक्ट करीन आणि सबमिट करीन. पण तुम्ही सखोल जाल का त्या विषयात? नाही.
त्यामुळे तुमचा टाइम पण पार्टलीच जातो, इथे तुमचा फुल टाइम जातो. हो, त्यामुळे फुल टाइम हे केव्हाही उत्तम. बरोबर. आणि मला वाटतं फुल टाईम जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण कंटिन्युअसली त्याच हो, एन्व्हायर्नमेंटमध्ये असतो. हो. आपलं 24 तास आपली डोक्यामध्ये पण त्याच गोष्टी चालत असतात. तर फुल टाईम कदाचित त्या गोष्टीमुळे आणखीन पण एक विवेक काय झालंय, की पार्ट टाइम जेव्हा आपण करतो, आपण नोकरी करून करत असतो. तितक्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. किंबहुना तुम्हाला पगार तेवढा असेल ना असेल, पण जबाबदाऱ्या भरपूर असतात. भरपूर आहे. पण त्यातनं वेळ काढून मला माझं शिक्षण करायचं आहे, ह्याला लागणारं जे डिटर्मिनेशन आहे, जिद्द आहे, हां. ती खूप वेगळ्या लेव्हलची पाहिजे. हो, एका लेव्हल नंतर आधुनिक शिक्षण हे कधी थांबणारं नाहीये. बरोबर. तर तुम्ही आज MBA केलं, पुढे मी माझं लॉ केलं, मास्टर्स इन लेबर लॉ, आणि त्या म्हणजे हां बाबा, आता मला माझं अजून XLRI पण करायचं आहे. आजही अच्छा. काहीतरी करायची इच्छा आहे. अच्छा. कदाचित मी ती करण्यासाठी थोडासा वेळ घेईन. पण आज मी माझी नोकरी सोडून नाही करू शकणार. आज मी माझ्या अशा टप्प्यावर आलेली आहे करिअरच्या, की मी ते सोडून पुन्हा कॉलेजमध्ये नाही करता जाऊ येणार. शकत. त्यामुळे त्यावेळेला जो मी माझं डेडिकेशन लागणार ते वेगळं. पण बरोबर. आपण जर शाळा, कॉलेज आणि मग आधुनिक शिक्षण म्हणतोय, तर ते एक मार्गी झालं, तर त्याचा पुढे जाऊन फायदा जास्त चांगला होतो. ते वातावरण आपण मिस करता कामा नये, असं मला वाटतं. अच्छा, तर मग आपण असं म्हणू शकतो, की तुमचा जो MBA कोणत्या प्रकारचा MBA करायचा आहे, तो एक सिच्युएशनल विषय आहे. जशी तुमची परिस्थिती तसं तुम्ही निवड करणार. हं. पण समजा आता जसं तुम्ही म्हणताय, की फुल टाईम MBA करणं हे केव्हाही बरं. कारण त्यामध्ये तुम्हाला एक सखोल ज्ञान मिळतं. प्लस तुम्हाला जे इंडस्ट्री एक्सपर्ट आहेत, त्यांचं पण गाईडन्स मिळतं आणि तुम्ही कंटिन्यू त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये राहता. बरोबर. त्याचा तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोग होतो. बरोबर. आता समजा जर आपल्याला फुल टाईम MBA कडे जायचं असेल, तर त्याची पूर्वतयारी कशी? त्याच्यासाठी आपल्याला काय-काय करावं लागतं? ग्रॅज्युएशन झालं. बरोबर. काही लोक इंजिनिअरिंग नंतर करतात, काही लोक ग्रॅज्युएशन नंतर करतात. अच्छा. आता ग्रॅज्युएशन नंतर लगेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी चालू करतात. हो. MBA म्हटलं की CET आणि CAT या बरं. 2 एक्झाम अशा असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, की त्याची तयारी केल्यानंतर आपल्याला कॉलेजेस कळतात. पण माझं थोडंसं मत अजून वेगळं आहे, की जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो, तर साधारण वर्षभर आपण काय करतो? घरात बसतो, अभ्यास एके अभ्यास करतो बरोबर. आणि आपण कॉलेजमध्ये जायचा प्रयत्न करतो. आता ही चांगली पद्धत आहे. पण याच बरोबरीने जर थोडासा व्यावसायिक अनुभव घेता आला अच्छा. त्याच्या जोडीने, तर तुमचा पुढचा मार्ग थोडा सुरळीत होतो. बरोबर. ज्यामुळे मी स्वतः माझ्या करिअरमध्ये काय केलं, की मी माझं MCOM करत असताना मी एक कन्सल्टन्सी जॉईन केली 2 वर्षासाठी. अच्छा. HRची कन्सल्टन्सी, जिथे रिक्रुटमेंट हा जास्त विषय होता. करणं महत्वाचं होतं, कारण मी वेगवेगळ्या क्लायंट्सला तिथे हँडल करायची. अच्छा. recruitmentचा. आता याच्यात फायदा काय झाला, की मला व्यावसायिक अनुभव मिळाला आधी 2 वर्षाचा. बरोबर. आणि त्याबरोबरीने मी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी सुद्धा केली. सो हे जोडीने गेलं. मास्टर्स पण झालं, व्यावसायिक थोडासा अनुभव पण आपल्या गाठीशी आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी. बरोबर. म्हणजे एक थिअरी प्लस एक प्रॅक्टिकल दोन्ही तुमचं समतोल तुम्ही राखत चालला. तसं प्रत्येकाने करावं असं मी हट्ट करणार नाही, पण शक्य असेल तर नक्की करावं, कारण ह्यातनं तुम्हाला होणार तो म्हणजे फायदाच. बरोबर. MBAच्या कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त पहिलं वर्ष हे जनरल असतं. सगळ्यात अच्छा. जास्त अपेक्षा असतात मुलांकडनं, ते म्हणजे प्रेझेंटेशन्स बनवणे, प्रोजेक्ट्स करणे, सगळ्यांसमोर बोलता येणे, आणि प्रत्येक माणसाला एक स्टेज फिअर असतं. ज्ञान आहे, पण ते कधी कधी बोलता येत नाही. बरोबर. त्यामुळे ते जे तुमचा व्यावसायिक अनुभव आहे, जो तुम्हाला 2 वर्षात मिळतो, तो इथे तुम्हाला काम देतो. ज्याला बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये वर्किंग प्रोफेशनल असंही म्हटलं जातं. अच्छा. की हा बाबा 2 वर्ष अनुभव घेऊन आलेला आहे, त्यामुळे ह्याला साधारण कॉर्पोरेटमध्ये काय चालतं ह्याचा कुठेतरी माहिती आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेता जेव्हा तुम्ही हे पूर्ण कोर्स तुमचा कंप्लीट केला, इथे तुम्हाला सर्वात जास्त एक्सपिरियन्स घेता आला, की जे आपण शिकतोय त्याचं इम्प्लिमेंटेशन
ऑफिस किंवा करिअर लाईफ मध्ये ऍक्च्युली कसं केलं जातं. आणि जे आता कदाचित जर एखादा व्यक्ती जर काम करत नसेल, तो फक्त शिक्षण करतो, तर ते पूर्ण थिअरीच आहे. त्याचे इम्प्लिमेंटेशन कदाचित 1 वर्ष 2 वर्ष कोर्स संपल्याच्या नंतर होईल. पण इथे आज जे तुम्ही शिकताय ते लगेच तुम्ही अप्लाय करू शकत होता, किंवा तुम्ही ऑलरेडी केलेलं होतं ते त्याचं तुम्हाला इकडे जस्टिफिकेशन मिळत होतं की खरोखर हे असं आहे. सिंपल उदाहरण झालं, HR मध्ये एक विषय असतो बरोबर. कारण जीवाभावाचा प्रत्येक कंपनीसाठी हो, असतो. हो. माणसं येतात, माणसं जातात, कंपनी चालू राहते. आता ही माणसं पदावरती नेमणे त्याची एक पद्धत असते, ज्याला आम्ही म्हणतो रिक्रुटमेंट प्रोसेस. ओके. थिअरॉटिकली म्हटलं तर फार सोपा विषय वाटतो. रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सिलेक्शन असतं, स्क्रीनिंग असतं, इंटरव्ह्यू होतो, पण तसं नसतं. ऍक्च्युअल जेव्हा आपण करतो त्यामध्ये सगळ्यात सुरुवात पहिली होते की आपल्या कंपनीला काय हवं, बरोबर. कुठच्या पदावर माणूस हवा, त्याला लागणारे जे स्किल सेट्स आहेत ते काय आहेत हे आपल्याला आधी समजून घ्यावे लागतात. मग मी मार्केटमध्ये त्या पद्धतीचे स्किल सेट्स शोधून काढतो. ओके. आणि मग त्याचं स्क्रीनिंग होतं की बाबा तुमचा रेझ्युमे आज मी मागवला, तर तुमच्या एकंदरीत बायोडाटामध्ये काय काय आहे जे माझ्या कामाशी निगडीत आहे आणि ते माझ्यासाठी योग्य आहे, तरच मी तुम्हाला पुढचा संवाद साधायला बोलू. त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. ते झाल्यानंतर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये मी एकंदरीत तुम्हाला व्यक्ती म्हणून बघेन की एक असतं की तुम्ही कामाच्या ठिकाणी कसे असतात, दुसरं असतं की तुमच्यामध्ये पुढे जाण्याचं पोटेन्शियल किती आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसला आम्ही इंटरव्ह्यू प्रोसेस असं म्हणतो. आपला पुढचा विषय येतो ते म्हणजे फायनान्शियल्स डिस्कस करणे. त्याच्यानंतर माझं बजेट किती, तुमची अपेक्षा किती, तुम्ही मला टेबलवरती काय व्हॅल्यू आणून देणार, हा सगळा विषय महत्वाचा ठरतो. त्यामुळे पुस्तकी तुम्ही म्हणालात तर सिंपल 4 स्टेप आहेत रिक्रुटमेंटमध्ये, पण ऍक्च्युअल मध्ये म्हणालात तर तो मोठा प्रोसेस आहे. आणि एवढं करून त्या पदावर जो माणूस जेव्हा येऊन बसतो तिथेही विषय संपत नाही HR मध्ये, कारण तो तुमच्या सांस्कृतिक कल्चर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तो प्रॉपर फिट व्हायला पाहिजे. प्रत्येक ऑर्गनायझेशनचे कल्चर, त्या कल्चरमध्ये तो रुळला पाहिजे, त्याने ते आत्मसात केलं पाहिजे आणि जे कंपनीच्या दृष्टीने फायदेशीर आहे ते त्याने विचारपूर्वक काम करायला पाहिजे. या सगळ्याची जबाबदारी सुद्धा HR कडे असते. बरोबर. आणि हे जे सखोल ज्ञान आता तुम्ही म्हणालात की रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे किंवा कल्चर मध्ये ती व्यक्ती ज्याला कोणाला आपण हायर करणार ती फिट होते की नाही, हे सगळं आपल्याला थिअरिटिकली तुमच्या MBA कोर्स मध्ये हे जाणून घेता आलं प्रॉपरली. त्यामुळे हे सोपं झालं काम करण्याचं. तर आता जेव्हा तुमचा हा कोर्स पूर्ण झाला MBA, त्यानंतर तुम्हाला माहिती होतं की आता कंपनीज येतील प्लेसमेंटसाठी. त्यासाठी तुम्हाला तुमची पूर्व तयारी करायची होती की मला एखाद्या कंपनी, तुमची पण अगोदर काहीतरी तुम्ही ठरवलं असेल आवड निवड की मला अशा एका कंपनीमध्ये जायचं, कारण आपल्याला अगोदर माहिती असतं की कोणत्या कंपनीज येणार आहे. तर तुम्ही तुमची पूर्वतयारी कशी केली, म्हणजे त्याच्या मागचा तुमचा विचार काय? मला इंटरव्ह्यू साठी अपीयर व्हायचं, हो, तर माझ्या डोक्यात काही विचार क्लिअर असावा की मी कशा पद्धतीने या इंटरव्ह्यूला फेस करणार. उलट आधीपेक्षा आत्ताचे महाविद्यालय या गोष्टीकडे विशेष महत्व देतात आणि विच इज रिअली नाईस. त्याचं कारण असं आहे की आज आपल्यासारखे जे 18-19 वर्षाचे अनुभवी लोक आहेत तर त्यांना ते कॉलेजमध्ये बोलवतात, जे मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं माझी विद्यार्थी आहे, आणि त्यांना या मुलांकडनं त्यांचा सराव करून घेतात. तितक्यावर तयारी थांबवत नाही, कारण ती अशी सिच्युएशन आहे की मेक इट ऑर ब्रेक इट. बरोबर. एखादी चांगली कंपनी समोर आहे आणि तुम्हाला तुमचं सगळ्यात बेस्ट तिथे द्यायचं आहे परफॉर्मन्स, पण त्याच्यातनं तुमचं पुढचं वाटचाल चालू होणार आहे. त्याच्यासाठी लागणारा जी वर्षभर आधी तयारी असते ती करू घेतात, ज्याला आम्ही टिपिकली म्हणतो कॅम्पस टू कॉर्पोरेट ट्रान्झिशन. की आज मी कॅम्पस मध्ये आहे, उद्या मी कॉर्पोरेट मध्ये गेल्यावर माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, मी कसं असायला पाहिजे, आणि पहिला वर्ष जेव्हा तुमच्या MBAचं संपतं त्याच्यामध्ये 3 महिन्याची अशी एक मध्ये टाइम असतो तिथे तुम्हाला इंटर्नशिप करणं भाग असतं, कंपल्शन आहे. ऍज अ पार्ट ऑफ युअर करिक्युलम तुम्हाला ते करावंच लागतं. ते का करावं लागतं, तर एक्झॅक्टली तुम्हाला जाऊन कॉर्पोरेट मधला फील मिळतो. बरोबर. तर आता तुमचं कॅम्पस प्लेसमेंट झालं,
त्यानंतर तुमच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हो. तर ती सुरुवात तुम्ही कशी केली? मला आठवतं त्यावेळेला HR साठी हां. व्होल्टास कॅम्पस प्लेसमेंटला आले होते ओके. आणि मी माझी पूर्वतयारी करून व्होल्टासमध्ये एंट्री मिळवली बरोबर. आणि ती एंट्री बेसिकली मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून होती. त्यावेळेला 1 वर्ष आम्हाला मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून प्लेस केलं होतं. ओके. तर मी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून व्होल्टासला लागले. सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात एक क्लिअर होतं, की आलेली संधी मात्र सोडायची नाही. नाही. आणि त्यामुळे जे काम मला यायचं, मी कधीच कुठच्या कामाला नाही म्हटलं नाही. प्रत्येक जबाबदारी स्वीकारत गेली. आव्हानं होती ती स्वीकारत गेली. संधीचं सोनं करायचं हे डोक्यात ठेवून भरपूर शिकत गेले. बरं. त्याच्याच बरोबरीने मला योग्य ते मार्गदर्शन माझ्या सिनियर्सकडनं मिळत गेलं आणि प्रत्येक व्यक्तीला जेव्हा एखादा ज्युनियर शिकायची इच्छा दाखवतोय आणि सिनियरला त्याला शिकवायची इच्छा असते, त्याचं समीकरण फार छान होतं. हो. त्यामुळे मला सुद्धा माझ्या सिनियर्सकडनं भरपूर गाईडन्स मिळालं. HR सुद्धा मी भरपूर वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये काम केलं. त्यानंतर मी आतल्या आत भरपूर रोटेशन्स, ज्याला आम्ही जॉब रोटेशन म्हणतो, तर ते सुद्धा घेतलं. त्याच्यानंतर मी कॉर्पोरेट HRमध्ये सुद्धा गेले, जिथे तुम्हाला पॉलिसीज बनवायला लागतात कंपनीसाठी. अच्छा. तर त्या पॉलिसी फॉर्मेशनमध्ये मी इन्व्हॉल्व्ड होते. सगळं करत करत मला थोडंसं युनियनचं पण एक्सपोजर मिळालं. बरोबर. आणि त्यावेळेला व्होल्टासच्या 2 फॅक्टरी होत्या, अच्छा. दादरा नगर हवेली आणि ठाणे. थोडं थोडं तिथेही मला इन्व्हॉल्व्ह होता आलं. IRचा ॲस्पेक्ट आला. तिथे एक्झॅक्टली मला सुचलं की नाही, आता मला माझं मास्टर्स इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर करायला पाहिजे. ओके. ज्याला आपण म्हणतो कामगार कायदा, कामगार फायदा. बरोबर. तर त्या विषयात मी थोडंसं म्हटलं, नाही, आपल्याला जर ऑन द जॉब एक्सपोजर मिळतंय, तर आपल्याला त्याचं शिक्षण घेणं पण महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणून मी पुण्याच्या युनिव्हर्सिटीमधनं माझं मास्टर्स इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर पूर्ण केलं. ओके. पूर्ण केलं. ते आमच्यासारख्या वर्किंग प्रोफेशन्ससाठी त्यावेळेला आयोजित केलं होतं आणि आम्ही सॅटर्डे संडेला मात्र कॉलेज अटेंड करायचो. अच्छा. सो ते डिस्टन्स लर्निंग पण नव्हतं, पण एक साधारण तुम्ही म्हणू शकाल की पार्ट टाइम लर्निंग. आता जो बरोबर. थोड्या वेळापूर्वी जे मी म्हटलं की फुल टाइम मधनं आता मी नोकरीमध्ये आहे आणि तरी सुद्धा मला काहीतरी शिकायचंय, तर मी अशा पद्धतीचं आधुनिक शिक्षण घेतलं बरोबर. आणि मी माझं लॉ तिकडनं कम्प्लीट केलं. व्होल्टासमध्ये बरंच काही 2 वर्षात शिकायला मिळालं. शिकणं संपलं नव्हतं आणि बरोबर. ते कधी संपतही नाही नाही. म्हणा. हो, अगदी. आजही आपण शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. पण तिथे जेवढं शिकले, त्यानंतर थोडंसं चेंजेस येतात लाईफमध्ये. आपल्या म्हणजे वैयक्तिक आयुष्यात थोडासा बदल घडला. अच्छा. लग्न झालं. ओके. तो प्रवास चालू राहिला. पण हां, तिथे एक टप्पा मध्ये गाठला मी लग्नाचा. बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात, की तुम्ही काम करत असताना जेव्हा तिकडे तुम्हाला लेबर कंप्लायन्स किंवा लेबर लॉच्या जे काही तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या, तेव्हा तुम्हाला समजलं, की आता मला ह्याचंही ज्ञान घ्यावं लागेल. तर हे पण एक गोष्ट आहे, की तुम्हाला जेव्हा तुमचं करिअर सुरळीत चालू आहे, तेव्हा सुद्धा तुम्हाला सतत स्वतःला अपग्रेड करणं पण तितकंच गरजेचं आहे. अत्यंत. त्यामुळे तुम्ही स्वतः ते अपग्रेड करणं पण, कारण आता आपण ज्यावेळेस शिक्षण घेतलं, त्यावेळेस जो तेव्हाचा काळ होता, तेव्हाचे जे इंडस्ट्री प्रॅक्टिसेस होते, त्या होत्याच. पण बरोबर. वेळेबरोबर ते सगळं चेंज होणार. त्याप्रमाणे आपल्याला पण अपडेट होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्याची खूप मदत झाली. तर मग आता लग्न झाल्यानंतर तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये खूप घडामोडी घडल्या. म्हणजे जे काही चेंजेस आले असतील, त्यांना तुम्ही कसं सामोरे गेला? महत्वाचा टप्पा वैयक्तिक आयुष्य. प्रत्येकाला लग्न झाल्यावर वेगवेगळे चॅलेंजेस फेस करावे लागतात. छान असतात ते. प्रवास चांगला असतो तो. बरोबर. पण त्याच्यासोबत जबाबदाऱ्या येतात. कारण तुम्हाला एक नवीन कुटुंब तुमच्यासोबत जोडलं जातं आणि कुटुंब जोडलं जातं म्हणजे त्यासोबत येणाऱ्या तुमच्या अपेक्षा आल्या. आता त्या कुटुंबाचं एकंदरीत समीकरण कसं आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. काही ठिकाणी मोठं कुटुंब असतं, काही ठिकाणी एक न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली, विभक्त कुटुंब हा विषय वेगळा. पण जर आपल्याला आपल्या घरातल्यांसोबत म्हणजे सासू सासऱ्यांसोबत म्हणा, दीर असेल तर त्यांच्यासोबत राहायचं असेल तर वेगळे चॅलेंजेस असतात. बरोबर. अपेक्षा असतात. सुरुवातीच्या काळात विशेष करून अपेक्षा असतात. नंतर मग गाडी सुरळीत चालू लागते.
सगळ्यांच्या आयुष्यात येतात, तशा माझ्याही आयुष्यात आल्या. पण मला असं वाटतं, की विशेष तिथे कॅच पॉइंट हा होता, की जर तुमच्या घरातली लोकं सुद्धा नोकरी करणारे असतील, बरोबर. तर त्यांच्या अपेक्षा आणि नोकरी न करणाऱ्यांच्या अपेक्षा याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो. बरोबर. साधारण एक माहिती असतं, की कामाच्या ठिकाणी येणाऱ्या जबाबदाऱ्या, लागणारा वेळ, तुम्हाला तिथे एक्स्ट्रा वेळ देऊ शकता तुम्ही कारण का? तर या सगळ्यासाठी तेही मानसिकदृष्ट्या तयार असतात. हो. तसंच माझ्या बाबतीत झालं होतं कारण माझ्या घरातले वर्किंग होते. सासूबाई माझ्या अ, अ, प्रतिष्ठित बँकेत पदावर अच्छा. होत्या चांगल्या. त्यामुळे त्यांच्याकडनं मला जे सहकार्य मिळालं, ते उत्कृष्ट होतं आणि त्यामुळे मी माझ्या कामाच्या ठिकाणी माझं जे योगदान माझ्याकडनं अपेक्षित होतं, ते चांगल्या पद्धतीने कंटिन्यू करू शकले. त्याचंच रेप्लिकेशन हे की बाबा मला माझ्या वैयक्तिक व्यावसायिक स्तरावर सुद्धा छान जबाबदाऱ्या येत गेल्या, घेत बरोबर. गेली. हो. कुटुंबाने सगळ्यात चांगला आधार दिला मला. अगदी माझ्या जोडीदारापासून सगळ्यांनी मला छान साथ दिलेली आहे. प्रमोशन कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. येस. आता एक महत्त्वाचा विषय म्हणजे करियर अँकरिंग हा एक विषय असतो, ओके. की मला माझा करियर अँकरिंग काय? एचआर हा खूप सखोल विषय आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये मला स्पेशलायझेशन करायचंय का मला सगळं म्हणतात ना फंक्शनमध्ये थोडं शिकून मला पुढे जायचंय. बरोबर. हा प्रत्येकाचा स्वतःचा एक वैयक्तिक निर्णय असतो. असतं. मी माझं करियर असेसमेंट केलं, ज्याला आपण करियर अँकरिंग सायकोमॅट्रिक असेसमेंट म्हणतो. अच्छा. ते घेतलं. तर त्याच्यातनं मला जाणवलं, की नाही मी ज्या वाटचालीने चालली आहे, माझे ॲस्पिरेशन्स आहेत, की मला कधीतरी पुढे जाऊन एचआर हेडच्या पोझिशनला पोहोचायचंय. ओके. त्या पोझिशनला जर मला पोहोचायचं असेल, तर साधारण मला सगळ्या विषयांची माहिती असायला पाहिजे. हो. बरोबर. कारण माझ्या हाताखाली काम करणारे जे असतील, ते प्रत्येक फंक्शनला हँडल करणारे लीड असतील बरोबर. आणि त्या विषयाचा मला जर अभ्यास नसेल, तर त्या रोलला ते जस्टिफिकेशन होणार नाही. बरोबर. म्हणून मी सगळ्या फंक्शनमध्ये, आता जेव्हा मी सगळ्या फंक्शनमध्ये म्हणते, टॅलेंट एक्विजिशन, टॅलेंट मॅनेजमेंट, आय-आर, लेबर लॉ, तुमचं लर्निंग अँड डेव्हलपमेंट, टॅलेंट डिप्लॉयमेंट, टॅलेंट डेव्हलपमेंट, हे असे बरेच अँगल आहेत त्याच्यामध्ये. तर मी त्या सगळ्या आणि मला ते संधी मिळत गेली. हो, हो. त्यामुळे त्या सगळ्यातनं शिकून मी ठरवलं, की नाही मला काय कुठे जायचं तर मला एचआर हेडच्या प्रवासाला चालू करायचंय. बरोबर. सो अशा पद्धतीने माझे जे चॅलेंजेस पर्सनल लाईफमध्ये होते, जे नवीन एन्व्हायर्नमेंटमध्ये मला रुळायला पाहिजे होतं, ते मला छान रुळता आलं. कारण ती देवाण-घेवाण दोन्हीकडनं होती. त्याचा सर्वोपरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्या करिअरवर पडला. तिथेही मी नवीन-नवीन आव्हानं त्याच वेळेला स्वीकारत गेली. सो म्हणता येईल की चॅलेंजेस दोन्हीकडे एकाच वेळेला आले. ते हो. उत्तम प्रकारे मला हँडल करता आले आणि त्याचं श्रेय माझ्या कुटुंबाला सुद्धा आहे. कारण ते नसेल तर इथे ही जी बाजू असते ना, ती थोडीशी डगमगू शकते. बरोबर. पण त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे तुमचं वर्क लाईफ बॅलन्स कुटुंबाबरोबर आणि प्रोफेशनल जबाबदारी बरोबर हाताळता येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही कसे हाताळता त्यावर तुमचं पुढचं करिअर हो. डिपेंड करतं, की हे प्रेशर तुम्ही कसे हाताळता, हे चॅलेंजेस तुम्ही कसे हाताळता. हो. आणि कदाचित घरी जे चॅलेंजेस तुम्ही फेस करतायत, ते करत असताना कदाचित तुम्हाला इकडचे चॅलेंजेस कसे फेस करावेत, त्याच्याबद्दलही तुम्हाला भरपूर काही शिकता आलं असेल. खूप शिकायला मिळतं. प्रत्येक टप्प्यावर शिकायला मिळालेलं आहे. कारण ऑल सेड ईझी डन असं नसतं, की बाबा मी माझ्या अपेक्षा फार छानपणे हे केल्या. पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी धडपड असते बरोबर. आणि ती प्रत्येक व्यक्तीला इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, मेल, फिमेल सगळ्यांना ती हँडल करावी लागते. बरोबर. कारण शेवटी वैयक्तिक स्तरावर एक नवीन व्यक्ती तुमच्या कुटुंबाचा भाग बनणं, त्याला इतर कुटुंबाने स्वीकारणं, तुम्ही कुटुंबाला स्वीकारणं आणि हे सगळं हाताशी घेऊन आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी मानसिक संतुलन योग्य ठेवून कामावर जाऊन आपल्याला योगदान द्यायचं आहे. त्यामुळे हे जेंडर बायस नाहीये. स्त्री असो किंवा पुरुष या दोघांना सुद्धा ह्यातनं जावं लागतं बरोबर. आणि हेच महत्वाचं आहे, की आपण हे बॅलन्स कसं स्ट्राईक करतो. बरोबर. आता तुमच्या करिअरमध्ये हा एक टप्पा सुद्धा येऊन गेला. जेव्हा या टप्प्यानंतर तुम्ही स्थिरावला असाल, जेव्हा सगळं सुरळीत घडी बसली, तर त्याच्या पुढे मग करिअरचा तुम्ही कसा विचार केलात? सगळ्यात पहिलं माझा दृष्टिकोन जो होता, की मला वेगवेगळ्या उद्योगांमध्ये जायचं होतं अच्छा. एचआर म्हणून. बरोबर. कारण
कुठेतरी त्याला आपण म्हणतो की माझ्या करिअरमध्ये मला वर्सटॅलिटी आणायची होती बरोबर. माझ्या प्रोफाईलमध्ये. आता ह्याच्यात बघण्याचा एक दृष्टिकोन हा आहे की मी HR मध्येच राहणार आणि मी माझ्या इंडस्ट्री चेंज करत राहणार. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय होतं, ते मी अनुभवलं की एकतर तुम्हाला नवीन इंडस्ट्री म्हटलं की त्या इंडस्ट्रीचे असणारे चॅलेंजेस, बरोबर. त्या इंडस्ट्रीमध्ये लागणारे स्किल सेट्स, हे सगळं तुम्हाला नव्याने शिकावं लागतं. शिकावं. म्हणजे तुमचं शिक्षण चालू राहतं. आणि प्रत्येक उद्योगात मी HR म्हणूनच काम करते. शेवटी पीपल मॅनेजमेंट आहे. बरोबर. पण मला लागणारे स्किल सेट्स जे मी बाहेरनं आणते, ते एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी वेगळं आहे, मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळं आहे, अगदीच. बँकेसाठी वेगळं आहे आणि टेलिकॉम इंडस्ट्रीसाठी वेगळं आहे. हे मला लक्षात ठेवून अप्रोच करायचं. बरोबर. हो. म्हणजेच मला त्या उद्योगातलं नाही शिकता आलं, तर मी योग्य माणसं कामावर नेमू शकणार नाही. बरोबर. त्यांना योग्य ती ट्रेनिंग देऊ शकणार नाही. तुमच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही म्हणता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग द्यावी लागते. ट्रेनिंगमध्ये 2 भाग, तुमचे सॉफ्ट स्किल्स आणि फंक्शनल. बरोबर. फंक्शनल तुम्ही त्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स घेऊन डिलिव्हर करू शकता. सॉफ्ट स्किल्स पण तुम्ही करू शकता. पण ते तुम्ही कधी नेमणार? जेव्हा तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं साधारणपणे ज्ञान कळतं आहे. तेव्हा. तर ते खूप चॅलेंजिंग असतं आणि तेच मी एक्झॅक्टली निवडलं. ओके. का मला वेगवेगळ्या उद्योगात म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करून पुढे जायचं आहे. दुसरा भाग हा असतो की मला HR मध्येच राहायचंय, एकाच इंडस्ट्रीला पकडून राहायचंय आणि मी एकाच विशिष्ट स्पेशलायझेशनला घेऊन राहणार. ओके. जसं कॉम्पन्सेशन बेनिफिट आहे. बरोबर. मला त्याच्यात माझं महत्त्व एक निर्माण करायचंय, स्थान निर्माण करायचंय आणि त्या विषयामध्ये सखोल अभ्यास करून मी त्याचाच प्रॅक्टिशनर बनणार. बरोबर. असं सुद्धा लोक करतात. हे कधी लक्षात येतं साधारणपणे? जेव्हा तुम्ही करिअर असेसमेंट असे टूल्स घेता त्यावेळेला लक्षात येतं. तर माझ्या बाबतीत हे मला आलं लक्षात आणि मी त्याप्रमाणे वाटचाल करू लागले. बरोबर. आता पहिला जेव्हा टप्पा मी माझ्या त्या दरम्यान नंतर मी व्होल्टासमधनं मूव्ह ऑन झाले. बरोबर. एका वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये गेले, टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये आणि तिथे गेल्यानंतर मला मिळालेला ग्लोबल HR बिझनेस पार्टनरिंगचा रोल, अच्छा. तो माझ्या करिअरसाठी फार महत्त्वाचा ठरला. कारण कामगार फायदे मी ग्लोबल लेव्हलवर बोलतेय. त्या ठिकाणी HR बिझनेस पार्टनरिंग हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. अगदी नवीन नाहीये, पण काही वर्षांपूर्वीपासून आहे. तर तुम्हाला त्याच्यात काम करता आलं पाहिजे. आधीच्या काळात जेव्हा HR किंवा पर्सनल ऑफिसर आपण जेव्हा म्हणतो, हो. त्यावेळेला आपण एम्प्लॉईच्या रिलेटेडच फक्त बोलायचो. बरोबर. त्यांचा पगार काढणे, त्यांचं काय ट्रान्सफर ऑर्डर काढणे, त्यांना सुट्ट्या बघणे. पण आता तो काळ राहिलेला नाहीये. तुम्ही बिझनेसला कसं पार्टनर करू शकता अच्छा. आणि सगळ्यात बेस्ट HR सोल्युशन देऊ शकता, ह्याच्याकडे आज इंडस्ट्रीचा कल आहे. म्हणजे आज HR, कंपनी आणि मॅनपॉवर याच्यामधला एक दुवा आहे. तुम्हाला दोघांचे इंटरेस्ट बघायचे. आणि बरोबर. योग्य ते समीकरण सुद्धा घडवून आणायचं. जुळवून आणायचे. बरोबर. तर जे कंपनीच्या फायदेशीर असायला पाहिजे. तर त्या दृष्टीने HR बिझनेस पार्टनरिंग रोल इन द ग्लोबल एन्व्हायरमेंट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा टप्पा होता. तिथे मला HR हेड म्हणून संधी मिळाली. ओके. आणि फक्त भारतासाठी नाही तर भारताबाहेरील देशासाठी सुद्धा. तिकडनं झालेली ही वाटचाल काही वर्षानंतर तिकडचा अनुभव घेतल्यानंतर मी माझी अजून एक इंडस्ट्री बदलली अच्छा. आणि मी गेले बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. ओके. जिथे मी एक चांगल्या सहकारी बँकेमध्ये HR हेड म्हणून, प्रमुख म्हणून नेमले गेले. तिकडची आव्हानं खूप वेगळी होती. बरोबर. कारण का तिथे असणारा युनियनचा सेटअप, तिथे असणारी एक सांस्कृतिक ठेवण वेगळी असते सहकारी बँकेची. तिथे तुम्हाला घडवायचे आहेत बदल, सांस्कृतिक बदल जे सकारात्मकच असायला पाहिजे. असायला हवे. त्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत. बरं, त्या बरोबरीने कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे एम्प्लॉईजना. बरोबर. त्यांचं मोरल वाढवायचं आहे. त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कुठेही ढासळता कामा नये. कारण शेवटी ती सर्व्हिस इंडस्ट्री आहे. कस्टमर आपल्या बँकेत येत आहेत. त्यांना मिळणारी सर्व्हिस ही उत्तमच मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण काय HR म्हणून करू शकतो, हे चॅलेंजेस खूप वेगळे होते. बरोबर. तर ते बरेच उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एम्प्लॉई कनेक्ट हाही एक खूप इंटरेस्टिंग विषय असतो. नुसतं पगार, सुट्टी ह्याच्यापुरता आणि ट्रान्सफर ऑर्डर इथे मर्यादित राहत नाहीत गोष्टी. बरोबर. कुठेतरी युनियन, कुठेतरी एम्प्लॉई, कुठेतरी मॅनेजमेंट, या सगळ्यामध्ये आपण HR म्हणून असतो आणि खूप महत्त्वाचा रोल आपण प्ले करत असतो.
आणि त्या बरोबरीने चौथ्या साईडला असतो ते म्हणजे तुमचं गव्हर्निंग बॉडी विच इज अच्छा. आरबीआय. बरोबर. त्या लोकांबरोबर सुद्धा तुम्हाला संवाद साधायचा असतो आणि तो संवाद साधताना तुम्हाला फार काळजीपूर्वक साधायचा असतो, कारण तुम्ही तुमच्या बँकेला रिप्रेझेंट करत Represent. असता. तिकडे जाणारी माहिती अगदी योग्य प्रमाणात ती सगळी व्यवस्थित जायला पाहिजे. हे एक मोठं आव्हान होतं. पण हे सगळं माझ्यासाठी शिकण्यासारखं होतं, बरोबर. जे मी हो. शिकत गेले. आणि त्याच बरोबरीने ज्याला आम्ही HR मध्ये म्हणतो लर्निंग अँड अनलर्निंग, ओके. हा विषय म्हणजे कुठेतरी मी शिकते, कुठेतरी थोडंसं अनलर्न करून मी कंपनीला कॉन्ट्रीब्यूट करते. बरोबर. अशा पद्धतीने माझ्या प्रत्येक टप्प्यावर मी काहीतरी शिकत गेले, काहीतरी शिकवत गेले आणि हळूहळू का होईना डिपार्टमेंटमध्ये जवळ-जवळ 20 एक लोकांचं टीम झाली. त्यातून गव्हर्निंग बॉडी आरबीआय सारख्या डील करताना आपल्याला फार बरोबर. कॉन्शियसली डील करावं Yes. लागतं. तर अशा पद्धतीने हळू-हळू चॅलेंजेस स्वीकारत गेले. बरोबर. आता एका ग्लोबल कंपनीमधनं तुम्ही डायरेक्ट एका सहकारी बँकेत येता. तर ते का आणि त्याच्या मागचे तुमचे काय थॉट प्रोसेस होती? जेव्हा मी माझ्या ग्लोबल कंपनीमधनं चेंज करायचा विचार केला, ओके. त्या दरम्यान साधारण एक 12-13 वर्षाचा अनुभव जमा केला होता. घाटीशी होता. ओके. आता तो विषय होता, की मी अजून मोठ्या कंपनीत जेव्हा जाईन, तेव्हा मला सगळं छान सेटअप असलेलंच मिळणार आहे. बरोबर आहे. पण माझं योगदान कुठे? ओके. की हां, ठीक आहे, म्हणजे आता हे छान आहे. आपल्याला ही पद मिळालंय, हे चालवायचंय. बरोबर. छानच आहे, प्रश्नच नाही. पण आव्हानं किती असतात तिकडे? अच्छा. प्रोसेसेस सेट असतात. पॉलिसीज डिफाईन्ड असतात. आणि जेव्हा मी थोडासा टर्न घेतला आणि सहकारी बँकेत आले, इथे प्रोसेसेस डिफाईन नव्हते का? अर्थात होते. ओके. पण ते ट्रान्झॅक्शनल होते. अच्छा. आणि आम्हाला ट्रान्झिशन करून ॲक्चुअल HR हा इंट्रोड्यूस करायचा होता कॉन्सेप्ट. बरोबर. कारण HR त्यांचं ट्रान्झॅक्शनल त्यावेळेला लिमिटेड होतं. तर त्याच्यामध्ये सकारात्मक बदल करणं हेच माझ्यासाठी आधी आव्हान होतं. ओके. जे मी स्वीकारलं. बरोबर. जे माझ्या चेअरमॅन सरांनी जे मला जेव्हा विचारलं, की तुम्ही याल का या बँकेमध्ये? मी म्हटलं चालेल. प्रगतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इंडिव्हिज्युअल असं वाटेल नक्कीच, की अरे एका ग्लोबल कंपनीमधनं सहकारी हो बँकेमध्ये. ना. अगदीच. पण तिथे असणारे जे चॅलेंजेस होते, ते इतके मजेशीर होते, की बरोबर. त्यातून मी जे माझा अनुभव मिळवला, तो दांडगा झाला. बरोबर आहे. हो. कारण अगदी नव्याने युनियनला समजून देणं, की बघा तुमच्या ब्रांचमध्ये आता HR जाणार, एम्प्लॉईशी बोलणार, हे कधी झालेलंच नव्हतं. ज्याला आज आपण म्हणतो, की एम्प्लॉईचा सर्व्हे घ्यायचा, की बाबा तुम्ही एक एम्प्लॉई म्हणून तुम्हाला या कंपनीबद्दल, या बँकेबद्दल काय वाटतं? हे कधी बँकेत झालेलं नव्हतं. ते आम्ही घडवून आणलं. ज्याला HRच्या भाषेत म्हणायला गेलं तर एम्प्लॉई एक्सपिरियन्स सर्व्हे म्हणतो आम्ही. ओके. तो पहिल्यांदा त्या बँकेत आम्ही करून आणला. तर त्याची जी प्रतिक्रिया होत्या, त्या काही प्रमाणात पॉझिटिव्ह होत्या, काही प्रमाणात निगेटिव्ह सुद्धा होत्या. त्या निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करणं, हे सगळं मला मोठ्या कंपनीत सहज म्हणजे सुरळीत झालं असतं. बरोबर पण आहे. इथे मला लोकांचं माइंडसेट चेंज करायचं होतं, कल्चर चेंज करायचं होतं. बरोबर आहे. हो. जे मला जास्त चॅलेंजिंग वाटलं आणि म्हणून मी ग्लोबल कंपनीमधनं सहकारी बँकेत येण्याचं कॉन्शियसली डिसाईड केलं, ओके. की मला माझा अनुभव दांडगा करायचा आहे अजून. तो कुठे मिळेल? तर तो बरोबर. इथे मिळेल. बरोबर. बरोबर. त्यामुळे मी या साईडला वळले. म्हणजे आपण एखाद्या मोठ्या कंपनीमधनं एखाद्या छोट्याशा कंपनीमध्ये जरी येत असलो, तरी त्याला आपण करिअरचं डाउनग्रेड न समजून त्याला एक वेगळं चॅलेंज म्हणून तुम्ही एक्सेप्ट केलं. Yes. आणि कारण की तुम्हाला तिकडे एक वेगळ्या प्रोसेसेस शिकण्याचा एक पर्याय होता तुमच्याकडे. हो. इकडे ऑलरेडी सगळं सेटअप होतं आणि इथे तुम्ही स्वतः ते सेटअप केलं. तर हे जे त्याच्या मागचं जे काही जग आहे ते तुम्हाला इथे शिकता. त्याच बरोबरीने गव्हर्निंग बॉडीला एक आरबीआय बरोबर. प्रॉबब्ली इन अ बिगर सेटअप तुम्हाला कदाचित लगेच मिळालं असतं का? नॉट शुअर. बरोबर. पण इथे ते मला मिळालं. हो. जे माझ्या प्रोफाईलसाठी, माझ्या करिअरसाठी खूप महत्त्वाचं ठरलं बरोबर. आणि त्याच्यामधनं माझं करिअर स्ट्रॉंग झालं. बरोबर. त्यामुळे हा पल्ला जो होता ना, तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा टप्पा होता. बरोबर. आणि ते 4 वर्ष खूप छान, अच्छा. भरपूर चॅलेंजेसने भरलेले होते, पण खूप छान शिकायला मिळालं. बरोबर आहे. म्हणजे जितके स्टेक होल्डर्स आहेत त्यापैकी गव्हर्नमेंट सुद्धा एक स्टेक होल्डर होतं आणि त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला
संवाद साधता आला, त्यांच्याबरोबर काम करण्याचं लर्निंग तो अनुभव एक्सपिरियन्स फार महत्वाचा घेता आहे. आला. बरोबर, कारण तुम्हाला वैयक्तिक स्तरावर पण तुमचा कॉन्फिडन्स वेगळ्या पद्धतीने बिल्ड होतो. बरोबर. व्यावसायिक स्तरावरती तुम्हाला एक्सपोजर मिळतं आणि शेवटी तुम्ही एक माणूस म्हणून त्यातनं स्ट्रॉंग घडून येता. अगदी. तर एकंदरीत तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप स्टेबिलिटी आहे आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. ऍक्च्युली अगदीच तसं म्हणता येणार नाही. अच्छा. कारण चॅलेंजेस हे सगळ्यांच्या आयुष्यात असतात, बरोबर. कमी जास्त प्रमाणात. माझ्या आयुष्यात थोडे जास्त आले म्हणायला हरकत नाही. कारण का व्यावसायिक जेव्हा स्तरावर छान प्रगती होते, प्रमोशन्स मिळत आहेत, कुठेतरी असा एक टप्पा येतो जेव्हा एकदम सगळं ठप्प होऊन जातं, स्थिर होतं वैयक्तिक आयुष्यात. ओके. आणि तुम्ही अशा टोकावर येऊन थांबता की तुम्हाला वाटतं की आता इथून परतीचा मार्ग नाही, पुढे जाण्याचाही मार्ग नाही, अँड देयर इज अ बॉटलनेक. तो फेज माझ्या आयुष्यात सुद्धा आला. कसं काय? आणि तो फेज म्हणजे साधारणपणे प्रत्येक व्यक्ती असं आहे, कोणालाही सांगितलं तर हादरणारच माणूस. कारण मी कॅन्सर सर्वायव्हर आहे ओ बा- आणि माझ्या सुद्धा आयुष्यात तो टप्पा येऊन गेलेला आहे. आणि साधारणपणे कोणत्याही व्यक्तीला सांगितलं की बाबा आज डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला कॅन्सर आहे, की माणूस तिथेच आपले हातपाय हो. गाळतो, अगदीच. हो. आयुष्य संपतं असं वाटतं. मलाही वाटलं होतं, पण तसं नसतं. ओके. प्रत्येक चॅलेंज मधनं आपण बाहेर कसे येतो हे जास्त महत्वाचं आहे. अगदीच. आणि तो प्रवास साधारणपणे 1.25 वर्षाचा होता. वा. खूप डिफिकल्ट होता, पण मी माझी नोकरी, माझं पॅशन, माझं करिअर सोडलं नाही. ओके. माझ्या ट्रीटमेंटच्या बरोबरीने माझं मी करिअर करत राहिले बरोबर. आणि तेवढ्याच बोल्डपणे करत राहिले. ओके. कारण इथे येतो तुमचा मानसिक संतुलन. हो, बरोबर. इट्स ऑल माइंड गेम. येस. तुम्ही कसं त्याला फेस करता. इट वॉज अ ब्रेक ऑर अ मेक काइंड ऑफ अ सिच्युएशन. कारण बऱ्याच लोकांना त्या एका एपिसोड नंतर पुन्हा उभं राहणं कठीण जातं. हो. पुढे जाण्याची हिंमत राहत नाही, इच्छा राहत नाही. पण मी त्यातनं उभी राहिले आणि ते सगळं मग शक्य होतं. एक म्हणजे आपली विल पॉवर खूप बरोबर. महत्वाची आहे ती. आणि त्या विल पॉवरला स्ट्रॉंग करण्यासाठी पुन्हा येतो तो तुमच्या कुटुंबाचा आधार, बरोबर. तुमच्या जोडीदाराचा आधार. Yes. आणि ते खूप महत्वाचा रोल प्ले करतात. तेवढंच नव्हे तर तुमच्या व्यावसायिक स्तरावरती तुमचे जे कलिग्स असतात, तुमचे बॉसेस असतात, तुमचे सुपिरियर्स असतात, त्या सगळ्यांचा सुद्धा खूप महत्वाचं योगदान इकडे असतं. कारण तुमच्या आयुष्यात माहित नाहीये तुम्ही काय करणार आहात, जगणार आहात का काय होणार आहे. पण त्यातून धैर्य देणारे हे सगळी मंडळी फार महत्वाची ठरतात आणि ती माझ्या सुद्धा आयुष्यात खूप महत्वाची ठरलेली आहे. हो, बरोबर आहे. कारण तुम्ही जसे-जसे पुढे जाताय तुमच्या करिअरमध्ये, तसे-तसे तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज पण वाढतायत. Yes. प्लस एक ऑफिस एन्व्हायर्नमेंटमध्ये एक ऑफिस पॉलिटिक्स असतं नेहमी. प्लस तुमच्याबरोबर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेली अशी ही एक ट्रॅजेडी. ह्या सगळ्यांबरोबर ह्या चॅलेंजेस फेस करत पुढे जाणं, येस. ते जोपर्यंत तुमचं मानसिक संतुलन एकदम प्रॉपर नाहीये, एकदम स्ट्रॉंग नाहीये, तुम्ही तुमचं एम एकदम क्लिअर नाहीये, तोपर्यंत हे करणं मला वाटतं खूपच कठीण असेल. कठीण आहे. अजून एक मी नक्की म्हणेन की आजकालच्या काळामध्ये म्हणजे खाण्याची पद्धती, राहण्याची पद्धती, या सगळ्यामुळे जो पसरणारा कॅन्सरचा जो वेग आहे तो बरोबर. वाढलेला आहे. बरोबर. तरी सुद्धा मी एवढं नक्की म्हणेन की ह्यातनं जी विल पॉवर लागते ती खूप स्ट्रॉंग ठेवावी लागते. आणि मी एक नक्की सांगीन, जे माझ्या अनुभवावरनं मी म्हटलं, की या सगळ्यामध्ये आपण म्हणतो कंपनीने एक छान आजकाल पॉलिसी काढली आहे की सॅबॅटिकल लीव्ह लोकांना द्या. हो, हो. म्हणजे नोकरी आपली कायम राहते, तुम्ही रुजू होऊ शकता या सगळ्यानंतर. पण मी दुसरा अप्रोच घेतला की मी सॅबॅटिकल लीव्ह नाही घेतली. ओके. कारण दॅट वॉज द डायव्हर्टिंग पॉइंट. अच्छा. मला जर मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग राहायचं आहे तर मला डायव्हर्जन पाहिजे. तर बरोबर. ते कुठे मिळणार? तर कामाच्या ठिकाणी मिळणार. आणि मी माझ्या मनात एवढंच ठेवलं होतं की काम इतकं करावं की थकून जावं आणि झोपून जावं. की बरोबर. माझ्या बरोबर का? कारण हे मानसिक खचून जाणारी गोष्ट आहे आणि बरेच लोक मेंटली खूप वीक होऊन जातात की हे माझ्या बरोबर का घडलं. बरोबर. पण असं नाहीये, असं बऱ्याच लोकांबरोबर घडत आहे. तर आपण कुठेतरी त्याचा दुसरा एक कोपरा शोधावा, जे आहे आपलं काम
आपल्या कामात आपलं मन गुंतवावं आणि ते एक्झॅक्टली मी केलं. कंपनी इज व्हेरी व्हेरी जेनरस अँड इज टेकिंग एम्प्लॉई इन टू कन्सिडरेशन. तरी सुद्धा मी म्हणेन शक्य असेल तर, कारण बरोबर. प्रत्येकाची तीव्रता ही वेगळी असते, येस. स्टेज वेगळा असतो, बरोबर. ट्रीटमेंट वेगळी असते. पण मला ते शक्य होतं, मी केलं आणि त्यातून मी वेगळ्याच पद्धतीने स्ट्रॉंग बाहेर आले. बरोबर. त्यामुळे नक्की हे चॅलेंजेस येणार आहेत आणि हे अनअवॉइडेबल आहे. बरोबर. कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यात चॅलेंजेस येणार आहेत, पण तुम्ही त्याला कसं हँडल करता ते जास्त महत्त्वाचं. बरोबर आहे. हे जास्त महत्वाचं आहे, की तुम्ही त्या चॅलेंजवर जास्त फोकस करताय, की त्याच्या सोल्युशनवर जास्त फोकस करताय. तर तुमच्या आयुष्यात तुम्ही सोल्युशनवर सोल्युशन्सवर जास्त फोकस फोकस केला केलं. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर मात आणि करून म्हटल्याप्रमाणे सगळ्या मंडळींनी मला सहयोग केला. उत्तम सहयोग केलेला आहे. बरोबर. आता जेव्हा हे सगळं होत होतं, त्याच्यानंतर तुमच्या करिअरच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे तुमचं एम तुम्हाला अचीव्ह करायचं होतं, हेड एचआर, हं. ते पूर्ण झालंय का? आणि त्याला एक जोडून दुसरा प्रश्न, की याच्या पुढे तुम्हाला तुमच्या करिअरचा तुम्ही कसा विचार करता? सो आता त्या विषयातनं मी बाहेर पडली छान. मग माझ्या मनात असा प्रश्न आला, की आता अरे बापरे! आपलं करिअरच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण म्हणतो एम्प्लॉयी इज द ॲसेट. बरोबर. मग मी ॲसेट आहे का मी लायबिलिटी होईन एका ओके. ऑर्गनायझेशनसाठी, हे पडताळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं झालं. माझ्या मानसिकतेनुसार, इंडस्ट्रीनुसार नाही, बरोबर. पण कुठेतरी एक आपलं वैयक्तिक स्वतःबद्दल हे असतं. म्हणून मी पुन्हा एक चेंज बघितला. पुन्हा इंडस्ट्री अच्छा. चेंज आणला ओके. आणि आता मी एका फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे. ओके. फॉर्च्यून 500 कंपनी म्हणायला हरकत नाही. आय एम वर्किंग ॲज अ AVP HR देअर, ओके. हेडिंग अ बिझनेस नोन एज क्लिअरिंग सेटलमेंट. तिथे मी माझ्या अच्छा. HR म्हणून कार्यरत आहे. इकडे वेगळी गव्हर्निंग अथॉरिटी आहे, ओके. विच इज युअर SEBI. सो त्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत. हावेवर मी ह्याच्यातनं असं लक्षात ठेवते, की जे आपल्या वैयक्तिक आयुष्यात झालेलं आहे, ते आपल्याला काहीतरी शिकवण देऊन गेलेलं आहे. बरोबर. आता ती शिकवण डोक्यात ठेवून पुढे काय करायचंय? तर फक्त आपल्या करिअरच्या मागे न धावता ओके. आपण लोकांना कशी मदत करू शकतो? बरोबर. एक असतं, की मला माझं करिअर गोल गाठायचंय. जे मी साधारणपणे गाठलंय. अजून मी गाठण्याची इच्छा ठेवते, शिकण्याची इच्छा ठेवते. काही ज्याला आम्ही एपेक्स रोल म्हणतो, ओके. ते असतं चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर. बरोबर. ती येत्या काही वर्षात मी तिथेही पोहोचून जाईन. तेवढा स्वतःवर विश्वास आहे. नक्कीच. पण आता ह्या टप्प्यावर आल्यावर अजून आपण काय करू शकतो? समथिंग नोन ॲज गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. बरोबर. जेव्हा आपण लोकांसाठी काही करू शकतो का? तर हो, नक्की करू शकतो. एक आहे, की आता 18-19 वर्षाचा जो काही अनुभव स्वतःच्या गाठीशी आहे, तर त्याच्यातनं छोट्या ऑर्गनायझेशन्स असतात, ज्यांना खूप आउटसोर्सिंग करून, प्रायव्हेट कन्सल्टिंग करून पैसे देणं किंवा इतकं नाही परवडत. बरोबर. तर आपण त्यांना गिव्हिंग बॅक टू द सोसायटी म्हणून हेल्प करावी. ओके. त्यांच्यासाठी काहीतरी काम करावं. त्याचबरोबरीने आता जे मीडियम स्टुडंट्स आहेत, बाहेर पडतायत, त्यांना करिअर काउन्सिलिंग करावं. त्यांचं करिअर घडवण्याचं काम करावं. कारण आता आपण अशा टप्प्यावर आहोत, की आपण मी काय करणार त्यापेक्षा मी अजून काय देऊ शकते, बरोबर. याकडे सुद्धा आपला कल असायला पाहिजे. ज्याला आम्ही एक्झॅक्टली मेंटॉरिंग असं म्हणतो, बरोबर. करिअर काउन्सिलिंग म्हणतो, करिअर शेपिंग म्हणतो. तर माझ्या स्वतःच्या करिअरच्या बरोबरीने मी आता या गोष्टीकडे सुद्धा माझा फोकस डायव्हर्ट केलेला आहे. कारण कोणीतरी मला माझे गुरु भेटले, म्हणून बरोबर. मी आजवर इथे पोहोचली. तसंच मीही कोणाला तरी मदत करू शकेन, जेणेकरून त्यांचं करिअर घडू शकेल, इतकी आता माझे प्रयत्न चालू आहेत. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आमच्या अध्ययनच्या व्ह्यूअर्ससाठी तुम्ही काय सांगाल? ह्या सर्व संवादानंतर मी असं थोडक्यात सांगेन, की एक म्हणजे आपण सुरुवातीच्या काळात जेव्हा करिअरमध्ये असतो, तेव्हा आपल्याला इंडिव्हिज्युअल लेव्हलवर जबाबदाऱ्या कमी असतात. त्यामुळे जास्तीत जास्त संधीचा सोनं करा. येणाऱ्या कुठच्याही संधी सोडू नका आणि नेटवर्किंग करा सगळ्यात जास्त. कारण या नेटवर्किंगचा, जसं आपण या पूर्ण एपिसोडमध्ये म्हटलेलं आहे, की नेटवर्किंगने आपल्या करिअरला पुढे जाऊन खूप फायदा होतो. बरोबर. मग ते दुसरं नक्की करा. तिसरं म्हणजे जेव्हा आपल्याला आपल्या वरिष्ठांकडनं प्रतिक्रिया येतात, आपल्या घरातल्यांकडनं प्रतिक्रिया येतात, आपल्या जोडीदाराकडनं प्रतिक्रिया येतात, तर त्या प्रतिक्रिया सकारात्मक दृष्टीने तुम्ही
एक्सेप्ट करायला पाहिजेत आणि आपल्याला काय चांगलं स्वतःमध्ये बदल घडवता येईल याकडे लक्ष द्या. ते जास्त महत्वाचं आहे. बाकी करिअरच्या दृष्टीने मी म्हणेन नक्की चान्स मिळाला तर उद्योग बदलून बघा, इंडस्ट्री चेंज करून बघा. हे मी ऑब्व्हियसली माझ्या एचआरच्या दृष्टीने मी जास्त करून बोलत आहे. त्यामुळे तुम्ही इंडस्ट्री चेंज करून व्हर्सटॅलिटी आणण्याचा नक्की प्रयत्न करा आणि शिकणं सोडू नका. बरोबर. कुठच्याही टप्प्यावर आपण शिकतच राहिलं पाहिजे. कुठचंही शिक्षण कधीही वाया जात नाही. आज मी माझ्या या वयात सुद्धा शिकायची इच्छा ठेवते. बरोबर. हे मी माझ्या व्ह्युअर्सना नक्की सांगेन. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.